तर भारतासह राज्यातील उष्णतेची तीव्र लाट पुढील 2 दिवसांमध्ये पूर्ण होणार हवामान विभागाचा अंदाज। केरळमध्ये नैऋत्य मोसमी वारे 2 दिवसांपासून अडखळले। लातूर शहराला पाणी पुरवठा करणारा मांजरा धरण 8 दिवसांपासून मायनसमध्ये। योग्य नियोजनामुळे शहराला 4 दिवसाआड पाणी पुरवठा। धाराशिव शहराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर। तेरणा धरणामध्ये अवघा अर्धा टक्के पाणीसाठा शिल्लक। सध्या 9 दिवसांना होत असलेला पाणी पुरवठा 12 ते 14 दिवसांनी होण्याची शक्यता। भंडाऱ्याच्या साकुलीमध्ये प्रखर उष्णता आणि महावितरणच्या लोड शेडिंगमुळे पालेभाज्या करपल्या, त्यामुळे भाजी उत्पादक शेतकरी संकटात। कोकण किनारपट्टीवरील सागरी मासेमारी 31 जुलैपर्यंत बंद राहणार। मच्छीमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना। राज्यात रविवारपासून पावसाची शक्यता। विजांच्या कडकडाटासह विखुरलेला पाऊस पडण्याची हवामान विभागाची शक्यता। कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाला 5 जूनपर्यंत येलो अलर्ट। लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीच्या दिवशी राज्यातील विविध भागांमध्ये पावसाची शक्यता। कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याचा हवामान विभागाचा अंदाज। मुंबईमध्ये 4 किंवा 5 जून रोजी पावसाचं आगमन होण्याची शक्यता। हवामान विभागाचा अंदाज, त्यामुळे मुंबईकरांची पावसाची प्रतीक्षा लवकरच संपण्याची शक्यता। वाशिम जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी पावसाची हजेरी। अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा। पावसाळ्यामध्ये कुठल्याही ठिकाणी दिसणाऱ्या खड्ड्यांचा फोटो पालिकेला व्हॉट्सअॅपवरती पाठवल्यास 24 तासात खड्डा बुजवण्यात येणार। पालिकेकडून 25 वॉर्डसाठी संबंधित अधिकाऱ्यांच्या नावासह व्हॉट्सअॅप क्रमांक जाहीर करण्यात आलेला आहे। हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो प्रकल्पामधील पहिली मेट्रो पुण्यामध्ये दाखल। 3 डब्यांची मेट्रो ट्रेन पूर्णपणे स्वदेशी बनावटीची। शुक्रवारी मध्यरात्री सुरू झालेला सीएसएमटीचा विशेष ब्लॉक आज दुपारी संपणार। प्रवाशांना दिलासा। ठाणे रेल्वे स्थानकावरती फलाट क्रमांक 5च्या रुंदीकरणाचं काम अंतिम टप्प्यामध्ये। आज दुपारपासून फलाट प्रवाशांसाठी उपलब्ध होणार। आज दुपारी 12:30 वाजेपर्यंत ठाण्यातील काम पूर्ण होणार। मध्य रेल्वे आज सर्व चाचण्या आणि तपासण्या पूर्ण करणार। कोस्टल रोडमधील गळती प्रकरणामध्ये मिलिंद देवरा यांचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र। मुंबईकरांच्या सुरक्षेसाठी पावसाळ्याच्या पूर्वी काम पूर्ण करण्याची पत्राद्वारे केली विनंती। 11वी ऑनलाईन प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी 26 जूनला जाहीर होणार। या फेरीसाठी विद्यार्थ्यांना 5 ते 16 जूनपर्यंत कॉलेज पसंतीक्रम नोंदवता येईल। प्रवेश फेरीमध्ये मिळालेला प्रवेश रद्द करताना विचारपूर्वक निर्णय घ्या। शिक्षण विभागाकडून विद्यार्थ्यांना सूचना। प्रवेश रद्द केलेल्या विद्यार्थ्यांचे प्रवेश अर्ज एका फेरीसाठी बाद ठरवणार। विठ्ठल रुक्मिणीचं पददर्शन आजपासून सुरू। तब्बल 79 दिवस चरणस्पर्श दर्शन होतं बंद। तेलंगणाचे भाविक बालाजी मुंडे यांच्या हस्ते विठुरायाची पूजा संपन्न। पूजेला चंद्रकांत पाटील यांची उपस्थिती। चंद्रपूरमध्ये तेलंगणाचे भाविक बालाजी मुंडे यांच्या हस्ते विठुरायाची पूजा संपन्न। भाविकांच्या स्वागतासाठी आकर्षक फुलांची सजावट। पंढरपूरमध्ये विठुरायाच्या पायावरील दर्शन सुरू झाल्यामुळे भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी। सकाळी 6 वाजल्यापासून दर्शनाला सुरुवात। दर्शनासाठी भाविक तासनतास रांगेमध्ये उभे। अपघात झाला तेव्हा अल्पवयीन मुलगाच गाडी चालवत होता। आरोपीची आई शिवानी अग्रवाल आणि वडील विशाल अग्रवाल यांची कबुली। पुणे अपघात प्रकरणामध्ये अल्पवयीन मुलाच्या जागी स्वतःचं रक्त दिल्याची शिवानी अग्रवाल यांची कबुली। आई शिवानी आणि वडील विशाल अग्रवाल दोघांनी मिळून कट रचल्याचं पोलीस तपासामध्ये उघड। रक्ताचे नमुने बदलल्या प्रकरणामध्ये विशाल अग्रवालचा गुन्हे शाखेने घेतला ताबा। चालकाला धमकावल्या प्रकरणामध्ये विशाल याला काल कोर्टाने दिली होती 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। पुणे अपघात प्रकरणामध्ये अल्पवयीन मुलाची आई वडिलांची समोरासमोर चौकशी होणार। शिवानी अग्रवाल आणि विशाल अग्रवाल यांची पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखा करणार चौकशी। पुण्यातील अपघातावरती आरजे मलिष्काचं रॅप सॉन्ग गाण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल। काँग्रेसच्या सर्व उमेदवारांसोबत आज मल्लिकार्जुन खरगे ऑनलाईन बैठक घेणार। 4 जूनला होणाऱ्या मतमोजणीच्या संदर्भात बैठकीत चर्चा।
लोकसभेच्या आधी सिक्कीम आणि अरुणाचल विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होणार। सिक्कीम विधानसभेच्या 32 जागांसाठी आणि अरुणाचल प्रदेशच्या 50 विधानसभेच्या जागांसाठी आज मतमोजणी। लोकसभा निवडणुकीच्या 7व्या टप्प्यामध्ये 62.36% मतदान। पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक 73.79% मतदान। एबीपी सी वोटरच्या सर्व्हेनुसार देशामध्ये पुन्हा एकदा भाजपची सत्ता। एनडीएला 353 ते 383 इतक्या जागा मिळण्याचा अंदाज। एकट्या भाजपला 315 जागा। 2019च्या तुलनेमध्ये भाजपच्या 12 जागा वाढण्याचा अंदाज। एबीपी माझा आणि सी वोटरच्या सर्व्हेनुसार इंडिया आघाडीला 152 ते 182 जागा मिळण्याचा अंदाज, तर एकट्या काँग्रेसला 74 जागा। 2019च्या तुलनेमध्ये काँग्रेसला अधिकच्या 22 जागा मिळतील असा अंदाज। महाराष्ट्रामध्ये महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जोरदार रस्सीखेच। महायुतीला 24, महाविकास आघाडीला 23 जागा मिळण्याचा अंदाज। एबीपी सी वोटरच्या एक्झिट पोलनुसार 17 जागांसह भाजप राज्यामध्ये सगळ्यात मोठा पक्ष ठरणार। मात्र भाजपच्या मागील वेळेच्या तुलनेमध्ये 6 जागा कटणार असल्याचा अंदाज। शिवसेना फुटीनंतर झालेल्या पहिल्याच निवडणुकीमध्ये पोलनुसार उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला 9 तर शिंदेंच्या शिवसेनेला 6 जागा मिळण्याचा अंदाज। एबीपी सी वोटरच्या सर्व्हेनुसार महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला 6 जागा मिळणार। 2019च्या तुलनेमध्ये 3 जागा वाढणार। पोलनुसार शरद पवार यांचा पक्ष फुटीनंतर फायदा होत असल्याचं चित्र। सी वोटरच्या एक्झिट पोलनुसार अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला केवळ 1 जागा मिळणार। पक्षफुटीचा अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला फटका। उत्तर भारतामध्ये पुन्हा कमळ फुलणार। उत्तर प्रदेशमध्ये एनडीएला 62 ते 66 जागांचा अंदाज। कर्नाटकसह दक्षिण भारतामध्ये भाजपची मुसंडी। आंध्र तेलंगणामध्ये भाजपला मोठे यश मिळण्याची शक्यता। भाजप तमिळनाडू आणि केरळमध्ये हे खातं खोलणार, एक्झिट पोलचा अंदाज। भाजप आणि महायुती महाराष्ट्रामध्ये 42 जागा जिंकतील। मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांना विश्वास। मागे 5 राज्यांच्या निवडणुका झाल्या, त्यामध्ये काय चित्र होतं हे सर्वांना माहिती आहे। त्यामुळे यंदा मोदी पुन्हा एकदा पंतप्रधान होणार। काही झालं तरी आमचं सरकार येईल, उदय सामंत यांना विश्वास। एक्झिट पोलची आकडेवारी खरी ठरतेच असं नाही, मात्र त्यामुळे दिशा मिळते। निवडून आलो तर चंद्रपूरसाठी जीव तोडून काम करणार, सुधीर मुनगंटीवार यांचं वक्तव्य। देशाची जनता पुन्हा एकदा भाजपला विजयी करणार। देशामध्ये निश्चितच भाजप सरकार येईल। राज्यात एकनाथ शिंदेंनी केलेल्या कामामुळे महायुतीचा विजय होईल, भावना गवळी यांना विश्वास। महाराष्ट्रामध्ये आम्ही 40च्याही पुढे तर देशामध्ये 300 पेक्षा अधिक जागा मिळतील। आता मोदींचा करिश्मा उतरलाय आणि इंडिया आघाडीला संपूर्ण देशामध्ये समर्थन मिळालंय, नाना पटोले यांचं वक्तव्य। इतर उमेदवारांप्रमाणे आपले आकडे कमी होत नाहीत तर वाढतायत, कारण जनता पाठीशी आहे। सुमारे 2 लाखांच्या फरकानं आपला विजय होईल। अहमदनगर लोकसभेचे उमेदवार निलेश लंके यांना विश्वास। देशातील परिवर्तनाची सुरुवात महाराष्ट्रातून होणार। महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी मुसंडी मारेल। राज्यातील तोडफोड जनतेला आवडलेली नाहीये। 28 पेक्षा अधिक जागा महाविकास आघाडीला मिळतील, अकोल्यातील काँग्रेसचे उमेदवार अभय पाटील यांचं वक्तव्य। सामान्य माणसानं देश पुन्हा एकदा मोदींच्या हाती देण्याचं ठरवलं, त्यामुळे विरोधकांनी देखील किती टीका केली तरी मोदी सरकारच येणार, अनिल बोंडे यांचं वक्तव्य। जे लोक 4 जूनला बाहेर पडणार आहेत त्यांनी हे एक्झिट पोल मॅनेज केले आहेत। इंडिया आघाडीला निश्चितपणे 295 जागा मिळतील, एक्झिट पोलवरती जयराम रमेश यांची प्रतिक्रिया। निकालानंतर प्रवेशाची रांग कुठे लागते हे सगळ्यांनाच दिसेल, अनिल देशमुख यांची सुनील तटकरे यांच्यावरती टीका। जयंत पाटील यांच्याविषयी बोलण्याइतके सूरज चव्हाण मोठे नाहीयेत, शरद पवार गटाच्या मेहबूब शेख यांचा हल्लाबोल। तर अजित पवारांची बोट लवकरच बुडणार, त्यातून सगळ्यांना आता आधी उडी मारणारे सुनील तटकरे असतील, मेहबूब शेख यांचा दावा। लोकसभा निवडणुकीमध्ये रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघामध्ये ऐतिहासिक विजय होईल, त्यानंतर जल्लोषही ऐतिहासिक करणार, नितेश राणेंचं वक्तव्य। मला मतमोजणी आणि निकालासंदर्भात धाकधूक वाटत नाही आणि उत्सुकताही नाही, कारण 100% विजय माझाच होणार, नारायण राणे यांनी व्यक्त केला विजयाचा विश्वास। मुंबई उपनगरामधल्या 4 लोकसभा मतदारसंघामधील मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज। मुंबई उत्तर, उत्तर पश्चिम आणि उत्तर मध्य मुंबईची मतमोजणी गोरेगावच्या नेस्को सेंटर इथे, तर उत्तर पूर्व मुंबई मतदारसंघाची मतमोजणी विक्रोळीमधल्या उदयांचल शाळेमध्ये होणार। यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी दारव्हा मार्गावरती धान्य गोदामामध्ये होणार।
खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी मुंबईमध्ये घेतलं कालीमातेचं दर्शन. जुहूमधल्या कालीमाता मंदिरामध्ये राणा दाम्पत्याच्या हस्ते आरती. इंदापूरमध्ये लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या आधी सुप्रिया सुळे यांच्या विजयाचे बॅनर. शहरातील ओबीसी सेलचे शहराध्यक्ष मयूर शिंदे यांनी बॅनर लावल्याची माहिती. साताऱ्यातील फलटणमध्ये निकालाच्या आधीच रणजितसिंह नाईक निंबाळकर विजयाचे बॅनर्स. भाजपच्याच कमिटी सदस्यांनी बॅनर्स लावल्याची माहिती. रायगडावरती होणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळ्याची पत्रिका तुळजाभवानी चरणी अर्पण. तुळजापुरामधून मानाचं कुंकू आणि कवड्याच्या माळा रवाना. 6 जून रोजी महाराजांचा 350वा शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न होणार. सोलापूरमधील अशोक नवरे यांचं 234 वेळा रक्तदान. 1976 पासून रक्तदानाला केली होती सुरुवात. कुंतलगिरीच्या पेढ्यांची दुकानं रात्री 10 नंतर सुरू ठेवल्यास कारवाई होणार. या संदर्भात वाशी पोलिसांची व्यावसायिकांना नोटीस. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.